प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाने एक सुंदरशी वेळ तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दिली. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो असताना आपण प्रार्थना केली, आपण साक्षी ऐकल्या आणि आता वेळ आहे वचनाची. आणि आपण रविवारी एकत्र का जमतो? एकत्र जमण्यामागे आपला एक उद्देश असतो आणि तो उद्देश हाच असतो की आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. देव आपल्याला एक दिशा दाखवतो, आपलं मार्गदर्शन करतो आणि आपल्याला शिकवतो. कारण की मनुष्य हा सदैव नियमांचं ज्ञान अवगत नसल्यामुळे चुकत राहतो. आणि ख्रिस्ती शिकवणीप्रमाणे आपल्याला प्रत्येक रविवारी देव कशा ना कशा प्रकारे आपलं मार्गदर्शन करतो, आपल्याला शिकवतो, आपल्या चुका आपल्याला दाखवून देतो आणि आपल्याला भविष्यामध्ये अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला, आपण जसं मागच्या वेळेस पाहिलंच मागच्या संदेशामध्ये, की मार्गदर्शकाची गरज आहे. आज आपण पाहणार आहोत देव एखाद्या व्यक्तीला यशस्वी करण्यासाठी काय करतो. पवित्र शास्त्रातून पहिले शमूएल याचा 25वा अध्याय, त्याच्यामध्ये आपल्याला दावीद आणि अबिगैल याबद्दल पाहावयास मिळतं. पण त्या वचनातून जाण्यापूर्वी आज मला हा संदेश का सांगावासा वाटतोय, त्याच्या पाठीमागं देवाने माझ्या आत्म्याला काय प्रेरणा दिली, हे मी आज तुम्हाला प्रगट करणार आहे. प्रियांनो, ज्यावेळेस एखादं नवीन लग्न झालेलं कुटुंब, एक कपल, एक जोडपं ज्यावेळेस आपल्या जीवनाची सुरुवात करतं, त्यावेळेस ते हा विचार करतं की आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे. आपल्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, आपला वंश पुढे न्यायचा आहे, लेकरांना उत्तम शिक्षण करायचंय, नाव कमवायचं. ही एक महत्वाकांक्षा त्या जोडप्याच्या जीवनामध्ये असते. आणि आईवडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही देवाकडे जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊन सुरू करायचे. हे संस्कार असल्यामुळे ते गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना करतात आणि देवाला सांगतात की प्रभू, आम्हाला एक सुरुवात करायची आहे, आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला नाव कमवायचंय, आम्हाला घर घ्यायचंय, आम्हाला गाडी घ्यायची, स्वतःच्या बळावरती काहीतरी करून दाखवायचंय. देव ती प्रार्थना ऐकतो आणि मग देव त्या जोडप्याच्या जीवनामध्ये काही लोक पाठवतो. हे लोक कदाचित त्या व्यक्तीचे नातेवाईक असतील, हितचिंतक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोक असतील, हुशार लोक असतील. हे ते लोक असतात जे देवाचं भय बाळगणारे असतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे असतात, वाईट गोष्टींचा तिटकारा करणारे असतात, कडक भाषेत समजावून सांगणारे असतात. सुरुवातीला ज्यावेळेस देव असे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये ऍड करत जातो, म्हणजे टाकत जातो, आणि त्या व्यक्तीची जी संगती असते त्या संगतीमध्ये अशा लोकांची भर पडत जाते. पवित्र शास्त्र सांगतं, शून्य स्त्री आपल्या हातांनी घर बांधते.
प्रियानो, तुम्हाला आणि मला ठाऊकच आहे, शलोमोन ज्या काळामध्ये हे वचन लिहितो त्या काळामध्ये कुठलीही स्त्री आपल्या हाताने घर बांधत नव्हते. आत्ताच्याही काळामध्ये कुठलीही स्त्री घर बांधत नाही, कारण की घर बांधणं हे कष्टाचं काम असतं आणि पुरुष लोकच शक्यतो गवंडी बिल्डर असतात. आत्ता सध्याच्या काळात थोडं स्त्रियांना मोकळीकता आहे. लोक पुढं शिक्षण म्हणजे जग पुढारलेलं आहे म्हणून स्त्रिया आता आर्किटेक्ट होत आहेत. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. मग तरीही शलोमोन असं का लिहितो बरं, जगातला सगळ्यात ज्ञानी व्यक्ती, की सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते? कारण की प्रियानो, तो एका स्त्रीबद्दल हे लिहित नाहीये, तर एका जोडप्याबद्दल हे लिहित आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तो त्याच्या आई वडिलांचं ऐकून चालत असतो. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीचं लग्न होतं त्यावेळेस तो, त्याची पत्नी आणि ते दोघं मिळून निर्णय घेऊ लागतात. ते दोघं मिळून जबाबदाऱ्या घेऊ लागतात. ते दोघं मिळून जे निर्णय घेतात तो एक निर्णय असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते. म्हणजे काय, ते त्या तरुण जोडप्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि ते घर बांधणं म्हणजे काय, विटा मातीचं घर नाहीये. ते घर बांधणं म्हणजे काय, ते घर म्हणजे लोकांनी एकत्र येऊन जे त्याच्या अवतीभोवती जी संगती आहे लोकांची, चांगल्या लोकांची, त्याला घर म्हणतात. प्रियानो, एखाद्या पुरुषाने जर घर घेतलं, त्याच्या घराला घर पण येत नाही जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही आणि त्याची पत्नी त्याच्या घरामध्ये येत नाही. आणि ज्यावेळेस त्याची पत्नी त्याच्या घरामध्ये येते त्यावेळेस म्हणतात की घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं. ज्यावेळेस घरातल्या लोकांचा मृत्यू होतो त्यावेळेस लोक म्हणतात की घराला घरपणच राहिलं नाही. एक इमारत झाली आहे, एक बिल्डिंग झाली आहे. पवित्र शास्त्र सांगतं, सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते. म्हणजे काय, म्हणजे की ते तरुण जोडपं जर देवाच्या भयात, देवाच्या कृपेत, देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या वचनात वाढत असेल तर त्याला कळून येतं की देवाने काही लोक त्याच्या अवतीभोवती ठेवलेत. कारण की देव त्या लोकांना सांगतो, जा त्या व्यक्तीला मदत कर, त्याला मार्गदर्शन कर. मग असे लोक तुम्हाला हाय हॅलो करतात, तुमचं हालचाल विसरतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करू लागतात. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेस तो व्यक्ती पुढे थांबतो, त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कशा रीतीने व्यवसाय करायचा, कशा रीतीने घर बांधायचं, कशा रीतीने मुलांचं शिक्षण करायचं, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन त्याच्या अवतीभोवती असलेले जे लोक असतात ते त्यांना सांगू लागतात की तू ह्या शाळेत टाक, तू अशा रीतीने मुलाचं शिक्षण कर, तू अशा रीतीने त्यांचा घरचा अभ्यास घे, तू अशा रीतीने नाही का, म्हणजे ह्या वस्तू इथं स्वस्त मिळतात. ते सर्व जे आहे ते देव त्या लोकांद्वारे त्या तरुण जोडप्याला सांगत राहतो. आणि म्हणून ते तरुण जोडपं ज्यावेळेस चुका करतं त्यावेळेस देव त्या लोकांद्वारे त्या तरुण जोडप्याची कान उघडणी करतो. प्रियानो, जो व्यक्ती चूक करतो त्याचा नाश होतो, परंतु ह्या तरुण जोडप्याचा नाश होत नाही का? कारण की याने चूक केल्यावरती ती चूक दाखवून देऊन ती चूक कशी सुधारावी याचं शिक्षण याच्या अवतीभोवती असलेले जे देवाने नेमलेले लोक आहेत ते त्याला
देऊ लागतात. आणि मग त्या तरुण जोडप्याची वाढ होऊ लागते, म्हणजेच त्यांची संपत्तीत वाढ होऊ लागते. त्यांना ते चांगला घर घेतात, त्यांचं चांगलं होऊ लागतं. का बरं? कारण की पवित्र शास्त्र सांगतं, सुज्ञ स्त्री आपल्या हातांनी घर बांधते. आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आज 2 उदाहरणाद्वारे आपण पाहणार आहोत. एक उदाहरण आहे अबिगैलचं, दुसरं उदाहरण आहे रहबाम राजाचं. अबिगैल आणि नाबाल ह्या जोडप्याच्या जीवनात पण देवाने एक चांगला व्यक्ती ठेवला, देवाचे लोक ठेवले. रहबाम राजा जो शलोमोनाचा पुत्र होता, त्याच्याही जीवनात देवाने चांगले लोक ठेवले. परंतु रहबाम राजाने ऐकलं नाही आणि त्याचं किती नुकसान झालं. आणि अबिगैलनी नेमकी काय पावलं उचलली आणि तिने स्वतःचा फायदा कसा करून घेतला, आपल्या कुटुंबाचा फायदा कसा करून घेतला, याविषयी आज आपण वचनातून पाहूया. पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो, आणि तो हा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी जे स्वप्न तुम्ही पाहिलं, जी तुमची कुवत आहे, जी तुमची योग्यता आहे, त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी मिळवू शकला आहात का? जे काही देवाने तुमच्यासाठी नेमलेला आशीर्वाद होता तो तुम्ही प्राप्त करून घेऊ शकला का? आणि जर का नाही घेऊ शकला, बायबल सांगतं कुसंगतीने नीती भ्रष्ट होते. आणि आज आपण तेच पाहणार आहोत. कारण की आज जगामध्ये लोक देवाच्या वचनावरती लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि जगिक मित्र यांच्या संगतीमध्ये राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज लोक त्यांच्याकडे जगातलेही मित्र असतात, जगिक मित्र, आणि देवाचेही मित्र असतात. म्हणजे जे देवाच्या संगतीत वाढणारे लोक आहेत तेही मित्र असतात. म्हणजे त्या ठिकाणी ते एक समतोल नाही का, एक बॅलन्स करून चालायचं, अशा रीतीने त्यांचं जीवन आहे. तर या आपण रहबाम राजाच्या जीवनातून पाहूया की त्याच्याकडून नेमकं असं काय चुकलं की त्याच्यामुळे त्याने आपलं राज्य गमावलं. रहबाम राजा हा काही साधारण राजा नव्हता. तसं पाहायला गेलं तर तो जगातल्या सर्वात ज्ञानी व्यक्तीचा मुलगा होता. विचार करा, असा एक ज्ञानी व्यक्ती जो यापूर्वी कधी झाला नाही आणि याच्या पुढे कधी होणार नाही. बरोबर? आणि ह्या ज्ञानी व्यक्तीने ज्ञान जे जगाला दिलं ते पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं, आणि ते तुम्ही आणि आम्ही वाचत आहोत. आणि ते फार थोडं आहे. विचार करा, रहबाम राजा शलोमोनाच्या सानिध्यामध्ये, आपल्या वडिलांच्या सानिध्यामध्ये किती काळ होता, किती वर्ष होता. त्याने ते सर्व राज्यकारभार, सर्व गोष्टी पाहिल्या, कसं राज्य चालवायचं, सगळं शिक्षण शलोमोन राजाने आपल्या मुलाला दिलं. आणि एवढं करूनही तो का चुकला? आणि ती चूक आज बरेच ख्रिस्ती तरुण करत आहेत आणि ज्यामुळे त्यांचा नाश होत आहे, आणि ते आज आपण पाहणार आहोत. प्रियानो, शलोमोन राजा ज्यावेळेस मृत्यू पावला आणि त्याच्यानंतर इस्रायल लोक, संपूर्ण 12 वंशाचे लोक रहबाम राजाकडे आले आणि त्याने रहबाम राजाला सांगितलं की तुझ्या वडिलांनी आमच्यावरती खूप कर लावला होता, मग आता तू एक काम कर, तो कर तू आमच्यावरून काढ, म्हणजे आम्ही तुमचे काय कायमची दास होऊन राहू. रहबाम राजा म्हटलं ठीक आहे.
मग त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी आपल्या वडिलांचे जे सल्लागार होते त्यांना बोलवलं, जे वृद्ध लोक होते त्यांना विचारलं मी काय करू. त्या सल्लागार लोकांनी जे देवाने त्याच्या अवतीभोवती ठेवले होते, रहबाम राजाच्या अवतीभोवती, त्या सल्लागार लोकांनी त्याला सल्ला दिला, जर तू ह्या लोकांशी प्रेमळरित्या वागशील आणि त्यांना गोड उत्तर देशील तर हे लोक तुझे कायमचे दास होऊन राहतील. प्रियानो, आपल्याला एक गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे आणि ते म्हणजे की पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे की बैल कोठ्यात जर नसला तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने समृद्धी येते. तसं काही लोक जे असतात, देव या ठिकाणी बैलाबद्दल लिहित नाहीये. देव या ठिकाणी तुम्हाला आम्हाला हे सांगू इच्छितोय की आपण सर्व एकमेकांसाठी बैलासारखेच आहोत. म्हणजे तुम्ही काही गोष्टीमध्ये, जसं बैल बघा, तो शेतकऱ्याला पगार विचारतो का? तो मुकाट्याने सगळं काम करतो ना. बैल खरं तर शेतकऱ्यापेक्षा ताकदवर आहे. त्याने ठरवलं तर तो एका फटक्यात शेतकऱ्याला मारू शकतो. पण तो बैल प्रेमाने शेतकऱ्याची सर्व सेवा करतो. तो शेतकऱ्याचं ओझं वाहून नेतो. शेतकऱ्यासाठी बैल फार महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रात तर बैल पोळा साजरा करतात आणि बैलाची काय करतात, मिरवणूक काढतात. का बरं? कारण की शेतकऱ्यासाठी बैल हा देवासारखाच असतो. पवित्र शास्त्रात सांगितलंय, बैल गोठ्यात नसला तर गोठा स्वच्छ राहतो. जसं देवाने आपल्या प्रत्येकाला एकमेकांसाठी बैलासारखंच केलेलं आहे. जे लोक देवाने तुमच्या आयुष्यात नेमलेले असतात, जे तुम्हाला मदत करत असतात, जे तुमच्या संकटात तुम्हाला सहाय्य करत असतात, जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, ते काही तुमच्याकडून अपेक्षा करत नाही. ते तुमच्याकडून कधी पैशाची अपेक्षा करत नाही. ते निस्वार्थी भावनेने हे सर्व करत असतात, जसं काही एक बैल शेतकऱ्यासाठी करत असतो. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की या बैलाची गरज नाही आहे आपल्याला, जी या लोकांची गरज नाही आहे आपल्याला. त्या रहबाम राजाच्या जीवनामध्ये ते इस्रायल लोक सगळे एका बैलाप्रमाणे त्याची सेवा चाकरी करत होते. परंतु त्याने त्या लोकांना ग्रँटेड घेतलं. ज्यावेळेस वृद्ध पुरुषांनी त्याच्या वडिलांचे जे सल्लागार होते, त्या सल्लागार लोकांनी त्याला सल्ला दिला की तू जर ह्या लोकांशी प्रेमळरित्या बोलशील, चांगलं बोलशील, तर काय होईल, हे तुझे कायमचे दास होऊन राहतील. त्यांनी म्हटले ठीक आहे. मग त्याने अजून काय केलं माहिती आहे? त्यांनी त्याच्याबरोबर जी लहानाची मोठी झाली होती त्यांचा बी सल्ला घेतला, तुमचं काय म्हणणं पडतं? आणि ते म्हटले तू त्यांच्या कुठल्याच गोष्टीला, इस्रायल लोकांच्या गोष्टीला मान्यता देऊ नकोस. तर तू त्यांना असं सांग, काय, माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझा बाप तुम्हाला आसोडानी मारत असे, मी तुम्हाला विंचवानी ताडण करेल. काय भाषा आहे! आणि कोणी शिकवली ही भाषा? आजकाल अशी भाषा आपल्याला तरुण लोकांच्या तोंडी पाहावयास मिळते. व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ही भाषा आपल्याला पाहावयास मिळते. रील्समध्ये ही भाषा पाहायला मिळते. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आली रे आली, आता तुझी बारी आली. ईट का जवाब
पत्थर से, एकच शेर, काय बब्बर शेर. आज जगामध्ये हे जे ज्ञान सदैव तुमच्या मेंदूवरती मारलं जाते आणि तुम्हाला सांगितलं जाते की सरळतेने चालणारा, सगळ्यांचं ऐकून चालणाऱ्या माणसाला दाबून टाकतात. आपल्याला आपल्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे, आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे, आपल्याला अरेला कार्य करण्याची गरज आहे, नाहीतर लोक आपला काय करतील, आपला फायदा घेतील. आणि म्हणून आजकालची जी तरुण पिढी, जे तरुण जोडपं असतं, त्याला हे सर्व शिकवलं जातं. त्याला सांगितलं जातं की तू बोल. कुणी तुझ्या चुका दाखवायला लागलं की त्याला आपण चुका दाखवायची त्याच्या पण. कुणी आपल्याला खाली नीच लेखू लागलं, आपण त्याला उलट भाषेत उत्तरं द्यायची. रवाम राजाच्या काळात असंच झालं. रवाम राजाला ह्या लोकांनी सांगितलं, अरे तू लहान आहे म्हणून हे लोक आता तुझा गैरफायदा घ्यायला लागलेत, कर माफ करायचा म्हणतायत. एवढा कर तुझ्या बापाच्या काळात त्यांनी तोंड उघडलं का? हा, तू भोळा आहेस रे, तुझा फायदा घ्यायला लागलेत. तू बोल, तू मर्द बन. कधी कधी आपल्याला आपल्या घरचे, आपल्या हितचिंतक किंवा काही लोक असे सल्ला देतात, तू बोल, गप्प नको राहू, उलट उत्तर द्यायचं, शांत नाही राहायचं, भावना भडकून द्यायच्या. असं केलं आमच्यासोबत, आमच्यावरती अन्याय केला, तू काय मेनचटासारखा बसलास, नामर्द आहे का तू, बोल. त्यात व्हॉट्सअपचे स्टेटस असतातच भावना भडकवायला. रवाम राजाचं तेच झालं. त्यांनी अशी 3 दिवसानंतर इस्रायल लोकांचे सर्व सरदार आले आणि विचारलं, महाराज सांगा तुमचं काय म्हणणं पडतं. त्यांनी अशी खणखणीत उत्तरं दिली, अशी खणखणीत उत्तरं दिली. तो म्हटला, माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझा बाप तुम्हाला सुडानी फटके मारायचा, मी तुम्हाला विंचवाने ताडण करत. विचार करा, नुकतीच नवीन लग्न झालेली राणी शेजारी बसली असेल, तिने तो विचार केला असेल, क्या बात आहे, काय माझा नवरा, काय त्याचा ऑरा, काय त्याचा ॲटिट्यूड, हा काय बोलतोय तो, असं एकदम खणखणीत उत्तरं देतोय. आजकालच्या तरुण मुलींना अशा पुरुषाची नाही का असं म्हणजे भुरळ पडते, जो डॅशिंग आहे, रस्त्यावरती छाती पुढं करून बुलेटवर चालणारा, हरेला कार्य म्हणून उत्तर देणारा, आता आलोच कुठे तू बोल अशी भाषा करणारा, शिव्यांचं उत्तर अजून भारीतल्या शिवीने देणारा, असाच पुरुष आजकाल स्त्रियांना आवडतो, तरुण मुलींना. त्यात आजकालचे मूव्हीज पाहिल्यामुळे तर अजूनच चांगले संस्कार त्यांच्यावरती होतात. त्यांना असं वाटतं की बस असाच हवाय, पुष्पा मै झुकेगा नाही. त्यांना दावीत नकोय, जो म्हणतो ज्यावेळेस शिवी बिन गेला त्याला शिवाय देत चालू, त्यावेळेस तो म्हणतो की मी काहीतरी चूक केलं असेल रे, देवानेच त्याला सांगितलं असेल, शिवाय देतोय, देऊ दे, जाऊ दे, देऊ दे, देव पाहिल आणि काय करेल, माझा न्याय करेल, माझ्यावरचा तो क्रोध दूर करेल. आज आपली ख्रिस्ती तरुण हे पवित्र शास्त्रातले डायलॉग दाविदाने जे मारले, जे शलोमोनाने म्हटले, जे वचन आहेत ती मुखात असण्याच्या ऐवजी जे पिक्चरमध्ये डायलॉग आहेत ते आपल्या मुखातच नाही आहेत, ते आपल्या जीवनात उतरलेत.
रहबाम राजाने देखील तीच चूक केली. सगळ्यात ज्ञानी पुरुषाचा मुलगा असून सुद्धा आणि त्या राजाला त्याच्या वडिलांना सल्ला देणारे लोक त्याच्या पदरी असताना बायबल सांगतं कुसंगतीने नीती बिघडते आणि त्याची नीती बिघडली. कारण की त्याच्या देहाला जे आवडतं तेच त्याच्या मित्रांनी त्याच्या सोबतीच्या लोकांनी त्याला सांगितलं आणि तो हे विसरला की देवाने माझ्या अवतीभोवती जे लोक ठेवलेत ते काय आहेत, काय आहेत, देवाकडून नेमलेले आहेत आणि ते यासाठी नेमलेत कारण की माझी प्रगती व्हावी. पण त्यांनी त्यासोबत अजून काय केलं, जे टुक्कार सटरफटर काही कामाची नाही, त्याच्या जीवनात साक्षी नाही, त्याने आयुष्यात काहीच केलं नाही, पण टाइमपास, छान डान्स करतात, हाय हॅलो करतात, खोट्या पप्प्या देतात, अशी पण लोक गोळा केली होती. कशासाठी? कारण की आपण चांगले कपडे घालून मग कुणासमोर मिरवायचं, अशी पण लोक पाहिजे ना. देवाच्या लोकांसमोर मिरवलं तरी देवाचे लोक काही प्रशंसा करत नाहीत. बायबल सांगतं दुर्जन चुंबनाची गर्दी करतो. म्हणजे काय, जे दुर्जन असतात ना ते इतकी प्रशंसा करतात, तुमची इतकी प्रशंसा करतात की तुम्हाला असे एकदम हवेसे वाटतं. शेवटी लोकांचं एकच उद्दिष्ट असतं, घर घेतलं, गाडी घेतली की मग प्रशंसा करणारं कोणतरी हवंच, तुमची महिमा करणारं कोणतरी हवंच. मग लोक म्हणतात की आता याचा आनंद आम्ही कधी घ्यायचा, कोणीतरी आमची स्तुती करणं गरजेचंच आहे. आणि जे देवाने तुमच्या अवतीभोवती ठेवलेले लोक असतात ना ते काय तुमची स्तुती करत नसतात. ते फक्त ज्यावेळेस तुम्ही चुकता त्यावेळेसच तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, तुमच्या चुका दाखवून देत असतात. मग लोक हा विचार करतात, आता मला सगळं मिळालेलंच आहे, आता मला शिक्षकाची गरज नाहीये, आता मला प्रशंसकाची गरज आहे. पण शिक्षक तर मी आहेच, चर्चला जातच राहतो. आणि ज्या चर्चमध्ये जर कडक संदेश असेल तर तो व्यक्ती चर्च बदलून ज्या ठिकाणी गोड संदेश मिळतोय असं चर्च पण जॉईन करतो. एखाद्या छोट्या सभेत जात असेल, त्या सभेत जर जागा वगैरे जास्त नसेल आणि कडक संदेश असेल तर मग पैसा आल्यानंतर मनुष्य अशा चर्चला जाऊ लागतो ज्या चर्च मोठा आहे, मोठा क्रॉस आहे, मोठी बिल्डिंग आहे, मोठा क्वायर ग्रुप आहे आणि छान सुटाबुटातले लोक आहेत. कारण का, मग तिकडं आम्ही किती छान कपडे घातलेत हे पण बघणारे लोक हवेत आणि त्याची प्रशंसा बी करणारे लोक हवेत. तुमचे आई वडील, भाऊ बहीण, तुम्ही कितीही सुंदर दिसला तरी थोडी म्हणतात की तुम्ही सुंदर आहात, आज छान दिसतेस. कोण म्हणतं का? बरोबर आहे ना. जे लोक, येशू ख्रिस्त म्हणतो, जे इथं देवाचं वचन ऐकणारे आहेत, माझं वचन नाही का, देवाचं वचन ऐकणारे तेच माझे भाऊ बहीण आई. बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये बसता, जे लोक देवाने तुमच्या अवतीभोवती ठेवलेत ते तुमचे मुखावर प्रशंसा करत नाहीत की तुम्ही किती छान दिसता, सिस्टर आज तुमचा ड्रेस छान आहे, किंवा सिस्टर तुम्ही आज छान साडी घातली, किंवा ब्रदर तुमचा आज कोट छान आहे, तुम्ही छान दिसताय, अशी ती खोटी प्रशंसा करत नाहीत. तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात ज्याचा फायदा तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आहे. रहबाम राजाने जी संगती ठेवली होती त्या संगतीमुळे काय झालं, त्यांनी खणखणीत उत्तरं दिली. आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस खणखणीत उत्तरं इस्रायल लोकांना मिळाली, इस्रायल लोकांनी काय केलं माहिती आहे, 12 वंश होते. किती इस्रायल लोकांमध्ये? 12 वंशापैकी 10 वंश रहबाम राजाला कायमची सोडून गेले. किती? 10 वंश. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे 1000 करोड संपत्ती आहे, 12,000 करोड, किती? 1000 करोड गेले त्याचे, किती उरले फक्त आता? 2000. असा हिशोब लावा तुम्ही. ते म्हटले, अशी भाषा ऐकून काय म्हटले ते, दाविदाशी आमचा काही वतन भाग नाही.
दाविदा, तू तुझा डेरा सांभाळ, आता आम्ही निघतो. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये काही वाईट संगतीचे लोक येतात, ते आपल्याला इतके चढवतात, इतकी प्रशंसा करतात, की ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी येऊन तक्रार करतं जे देवाने आपल्या जीवनात ठेवलेले आहेत, ज्यावेळेस ते कोणीतरी येऊन तक्रार करतं की अरे बाबा, तुम्ही आमचा सन्मान केला नाही, किंवा तुम्ही आमचं ऐकलं नाही, किंवा तुम्ही आमचा अपमान केला, किंवा तुम्ही असं काय केलं, त्यावेळेस अशी खणखणीत उत्तरं दिली जातात की आतापर्यंत त्या माणसाने ज्या चुका दाखवल्यात त्याची संपूर्ण हिशोब व्याजासकट त्याला परत केला जातो. आणि त्याला दाखवून दिलं जातं की ऍक्च्युली राजा कोण आहे, मी आहे. माझ्या बापाने तुमच्याशी लय गोड बोललेत, पण मी काय म्हटलं, तो माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा, माझ्या बापाने तुम्हाला चांगलं होतं, तुम्ही लय गैरफायदा घेतला, आता मी तुम्हाला दाखवून देतो राजा काय असतो. राणीला पण लय भारी वाटतं आजकालच्या, काय बोलत लय भारी बोलत, दाखवून दिला त्याला त्याची लायकी दाखवून दिली. हा, दाखवून देऊ ना, त्याला त्याची लायकी दाखवून देऊ. कुणाला घालवलं? रबाम राजाने, बायबल सांगतं, वृद्ध पुरुषांचा सल्ला टाकून देऊन, म्हणजे जे लोक देवाने त्याच्या जीवनात ठेवले त्या लोकांचा सल्ला टाकून देऊन, तरुण त्याच्यासोबत जे वाढले होते त्यांचा सल्ला घेऊन त्याने अशी खणखणीत उत्तरं दिली की त्याचा अख्ख्या राज्याचे 2 तुकडे पडले आणि 10 वंश निघून गेले. आणि किती वंश राहिले? रबाम राजा. त्याला ते नंतर त्याला माफी मागता आली का? त्याला इस्रायल लोकांची मन जिंकता आली? बायबल सांगतं, लक्ष द्या, बायबल सांगतं, एखादं नगर जिंकणं सोपं आहे, एखादं बळकट नगर जिंकणं सोपं आहे, परंतु दुखावलेल्या भावाचं अंतःकरण जिंकणं फार अवघड आहे. तुम्ही एक वेळे एक बळकट नगर जिंकाल मोर्चे लावून, परंतु एखाद्या व्यक्तीचं जे तुम्ही मन दुखावलंय ते जिंकणं काय अवघड आहे. रबाम राजाला ते मन जिंकता आलं का? असे बरेच ख्रिस्ती लोक आहेत ज्याने आपल्या आयुष्यामध्ये, जे लोक देवाने त्यांच्या आयुष्यात पाठवले होते, ज्यामुळे त्यांची प्रगती होणार होती, त्यांनी काय केलं? चुकीच्या संगतीचे लोक आपल्या आयुष्यात घेऊन त्यांच्या सोबत राहून देवाने जे लोक ठेवले त्यांना घालवून दिलं. आणि मग काय राहिलं? आपला नाश करून घेतला. एखाद्या व्यक्तीचा नाश तेव्हा होत नाही ज्यावेळेस तो चुका करतो. प्रियांनो, एखाद्या व्यक्तीचा नाश तेव्हा होतो ज्यावेळेस तो आपल्या आयुष्यात चूक दाखवणाऱ्या व्यक्तीला कायमचा घालवून देतो. मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस त्यांनी चूक केली तर त्याला दाखवणारा, ती चूक दाखवणारा कोणीच नसतो, आणि मग त्या व्यक्तीचा नाश होतो. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीचा नाश होतो ना, त्यावेळेस तो देवाकडे ही तक्रार करतो, देवा माझं काय चुकलंय तुम्हाला दाखवून दे. देव म्हणतो, अरे मूर्ख माणसा, ज्या लोकांना मी तुझ्या आयुष्यात ठेवलं होतं त्या लोकांना तू घालवून देऊन तुकार, पियक्कड, दारूबाज, लडकीबाज, फालतू लोकांची संगत आपल्या अवतीभोवती ठेवलीस. मग मी कशा प्रकारे तुझ्याशी बोलणार आणि तुला दाखवून देणार की तुझं काय चुकलंय? प्रियांनो, रबाम राजाच्या जीवनाद्वारे आपण आज जे शिकलो, आता या पहिले शमूएल आणि याचा 25वा अध्याय, आणि याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे आणि ते आहे अबिगाईल. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं की एखाद्या भावाचं अंतःकरण जिंकण्यापेक्षा एखादा बळकट नगर जिंकणं फार सोपं आहे, कारण की एखाद्या भावाचं अंतःकरण, दुखावलेल्या भावाचं अंतःकरण जिंकणं अवघड आहे. तर या आज जे लोक देवाने आपल्या जीवनात ठेवले आणि ज्यांना आपण घालवून दिलं, ज्यांचा आपण अपमान केला आणि वाईट लोकांची संगत आपल्या जीवनात घेतली, त्या लोकांना
आपण कशा प्रकारे त्यांची मनं जिंकून त्यांना पुन्हा आपल्या जीवनात आणू शकतो, जे आपण आपली प्रगती साधू शकतो. हे कसं करायचं हे आज आपण अबिगैलच्या जीवनातून पाहूया. तर प्रियानो, जर तुम्ही 25वा अध्याय वाचला तर तुम्हाला एक गोष्ट कळून येईल, आणि ती म्हणजे एक की दावीद राजा जो होता तो राजा नव्हता त्यावेळेस. त्याला जरी अभिषेक केला होता तरी तो राजा नव्हता, आणि तो शौल राजापासून पळत होता. शौल राजा त्याचा जीव घ्यायला पाहत होता. आणि ह्या काळामध्ये ज्यावेळेस दावीद पळत होता त्यावेळेस दावीद एका ठिकाणी राहिला होता. त्या ठिकाणी कर्मेल ठिकाणी, त्या ठिकाणाचं नाव आहे कर्मेल. त्या ठिकाणी एक व्यक्ती होता, त्याचं नाव नाबाल होतं. त्याच्या पत्नीचं नाव अबिगैल होतं. ही अबिगैल बुद्धिमान आणि दिसावयास फार सुंदर स्त्री होती. आपल्याला पाहावयास मिळतं की नाबालाची फार श्रीमंती होती. त्याच्याकडे 1000 काय मेंढरे आणि 3000 मेंढरे आणि 1000 बकऱ्या होत्या. तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत असे. तो मोठा मातब्बर मनुष्य होता आणि तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे. प्रियांनो, त्याची खूप मोठी मेंढरं होती आणि बकऱ्या होत्या. आणि त्या रानामध्ये असताना दावीदाने आपल्या लोकांना पाठवून त्याच्या संपत्तीची राखण केली. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की देवाने नाबालाच्या जीवनामध्ये असा एक व्यक्ती पाठवला, आणि तो व्यक्ती कोण होता? साक्षात दावीद होता. त्या दावीदाने नाबालाला न सांगता दावीदाने नाबालाच्या इतकी मोठी संपत्ती होती त्या संपत्तीचं रक्षण केलं. त्याची रानात असताना काही एक हानी होऊ दिली नाही. आणि एक वेळ आला, एक आनंदाचा प्रसंग आला, कारण की ज्यावेळेस नाबाल आपल्या मेंढ्याची लोकर कातरत असे त्यावेळेस तो मेजवानी करत असे. आणि मग दावीदाने काय केले? आपले 10 पुरुष पाठवले आणि त्यांना सांगितलं की जा कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. त्या सुख संपन्न पुरुषाला म्हणा की आपल्या घराण्याची व आपल्या सर्वसांची कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत. आपले धनगर आमच्यामध्ये होते, आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्यांची काही एक हानी झाली नाही. आपल्या चाकरांना विचारा, म्हणजे ते आपल्याला सांगतील. तर या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना आपला पुत्र दावीद घ्यायला द्या. दावीदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले. प्रियानो, दावीद हा जरी शाऊलापासून पळत असताना त्यांनी कुठलं नगर लुटलं नाही, कुठल्या लोकांना त्रास दिला नाही. त्याच्याकडे जे लोक होते त्या लोकांना सांभाळणं त्याला गरजेचं होतं. एक नेतृत्व करणारा एक लीडर म्हणून त्याला आपल्या लोकांची काळजी घेणं फार गरजेचं होतं. आणि मग अशा वेळेस दावीदाला कुणाकडे भीक मागायची लाज वाटत होती आणि तो नगर कुणाचं लुटू पण शकत नव्हता, कारण की तो देवाच्या वचनाप्रमाणे चालत होता. मग अशा वेळेस त्याने स्वइच्छेने हे काम हातात घेऊन व्यवस्थित मार्गी लावलं. आता त्याला आशा होती की आता आपल्याला काय मिळेल, याचा थोडासा परतावा मिळेल आणि आपल्या लोकांना आपल्याला सांभाळता येईल. म्हणून दावीदाने 10 लोकांना पाठवलं की तुम्ही जाऊन काय करा, त्या तरुण पुरुषास सांगा काय की दावीद आपला पुत्र असे म्हणतो की आम्ही तुमच्या संपत्तीची हानी होऊ दिली नाही, तर तुम्ही काहीतरी हात चालेल तेवढं आम्हाला द्या, नाही का, आपल्या दासावर कृपादृष्टी करा. कधी कधी काही लोक जे आपल्या अवतीभोवती आपल्या जीवनामध्ये देवाने ठेवलेले असतात ते उत्तम मार्गदर्शन करणारे असतात, ते आपल्यासाठी प्रार्थना करणारे असतात, ते आपलं संरक्षण करणारे असतात, ते आत्मिकदृष्ट्या आपल्याला सहाय्य करणारे असतात आणि त्याच्यामुळेच आपलं सर्व काही चांगलं चालू असतं. परंतु आपल्या सुखाच्या प्रसंगी आपण काय करतो, त्या लोकांची आठवण ठेवत नाही, त्या लोकांचा सन्मान करत नाही, त्या लोकांना आपण महत्त्व देत नाही. आणि अशा वेळेस ज्यावेळेस ते लोक त्याबद्दल आपल्याला विचारतात त्यावेळेस आपण त्यांना खणखणीत उत्तर देतो, आपण त्यांचा अपमान करतो, आपण त्यांना असं दाखवून देतो की तू दिलेल्या संरक्षणाचा आम्हाला उपयोग नव्हता, तू कशाला आमचं संरक्षण केलं, तू कशाला आमच्यासाठी प्रार्थना केली, तू कशाला आमच्यासाठी धावून आला, तू कशाला आम्हाला उगाच उपदेश करतो, तू कशाला उगाच आम्हाला सल्ला देतो, आम्हाला ती ऐकायची गरज नाहीये. तू तुझी लायकी बघ, तू तुझी काय योग्यता आहे ते तू बघ,
आणि नाबालाने अक्षरशः दाविदाचा अपमान केला. नाबालाने दाविदाच्या पुरुषांना सांगितलं, कोण दावीद? आजकाल बरेच दास आपल्या धन्यांना सोडून जातात. मुळात खरं तर दावीद हा अभिषिक्त होता, हा देवाने नेमलेला राजा होता आणि त्याचं राजपद काढून घेण्यात आलं होतं. त्याला राजपद देण्यात नव्हतं आलं, तरीही तो राजा होता. खऱ्या अर्थाने तो देवाचा अभिषिक्त सेवक होता. त्यांनी नाबालाचं संरक्षण केलं होतं, त्याच्या संपत्तीचं संरक्षण केलं होतं. पण त्या बदल्यामध्ये नाबालाने त्याला जे उत्तर दिलं ते अतिशय डेंजर होतं. प्रियानो, बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण हे विसरतो की आपण आपल्या काकांना, मामांना, चुलत्यांना, पुतणे, जे कोणी लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत केली, आपल्या संकटात आपल्यासाठी धावून आले, ज्यांनी आपल्यासाठी उभे राहिले, ज्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केली, ज्यांनी आपल्यासाठी सर्व काही केलं, त्या लोकांना सुखाच्या प्रसंगी आपण कशी वागणूक देतो, त्यांचा आपण कसा अपमान करतो, ह्यावरून आपण दुसऱ्याची योग्यता ठरवत नाही, पण आपण आपली योग्यता ठरवतो की आपण कोण आहोत. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये ह्या लोकांना त्यांची जर पत ओळखली, जी देवाने आपल्या जीवनात ठेवलेले आहे, त्यांना जर समजून घेतलं आणि त्यांना योग्य ती वागणूक दिली, तर आपलंच भलं होणार आहे, आपलंच चांगलं होणार आहे आणि आपणच यशस्वी होणार आहे. दावीद जो इतका महान लढवाया होता, त्यांनी त्याच्या इतक्या मोठ्या संपत्तीचं संरक्षण केलं आणि त्या बदल्यात त्याने दाविदाचं काय केलं? अपमान केला. अशी बरेच ख्रिस्ती लोक आहेत की जे लोक देवाने त्यांच्या जीवनात ठेवलेत, ज्यांनी त्यांच्या संकटात, दुःखात असताना, ते शून्य असताना त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्यांच्यासाठी धावून आले, त्यांना मार्गदर्शन केलं, त्या लोकांचा ते सुखाच्या प्रसंगी लायकी काढून अपमान करतात. का? कारण की त्यांची संगती तशी असते. त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते लोक त्यांना असंच शिकवतात आणि मग त्या व्यक्तीचा नाश जवळ येतो. पवित्र शास्त्र सांगतं, मूर्ख स्त्री आपल्या हाताने घर पाडून टाकते, शून्य स्त्री आपल्या हाताने घर बांधते आणि मूर्ख स्त्री काय करते? पाडून टाकते. म्हणजे काय? जे लोक देवाने त्या तरुण जोडप्याच्या जीवनात पाठवलेले असतात, हे लोक काय करतात? ते तरुण जोडपं कुसंगतीने नीती बिघडते आणि मग हा व्यक्ती नकोय आपल्याला, तो व्यक्ती नकोय, त्या व्यक्तीसोबत जास्त कॉन्टॅक्ट नाही ठेवायचे, त्यांच्या घरी जायचं नाही, ह्या कुटुंबाच्या सानिध्यात नाही राहायचं, यांच्या सानिध्यात नाही राहायचं, आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं. ही एक दिशा ठरवली जाते. त्या तरुण जोडप्याने काय केली? एक दिशा ठरवली होती आणि त्या दिशेनुसारच नाबाल जात होता. पण अबिगैल तशी नव्हती. बायबल सांगतं ती बुद्धिमान होती आणि सुंदर होती. ज्यावेळेस हे शब्द जे नाबालाने बोलला ते दाविदाच्या लोकांनी आहे तसेच कुणाला सांगितले? दाविदाला सांगितले. दावीद म्हटला, आतापर्यंत आपण त्या व्यक्तीचं संरक्षण केलं, त्याचं चांगलं केलं, त्याची काही हानी होऊ दिली नाही. आता परमेश्वराच्या जीविताची शपथ, उद्यापर्यंत नाबालाचा एक पण माणूस जिवंत राहिला ना, तर देव माझं त्याहूनही वाईट करो. त्यांनी शपथ घेतली. तुम्ही कधी असे लोक पाहिलेत का? जे लोक तुमच्यासाठी कधीही वेळ न पाहता रात्रीच्या 2 वाजता बी धावून येणारे लोक तुमचे कट्टर दुश्मन झालेले आहेत. कधी पाहिलं तुम्ही? का बरं कट्टर दुश्मन झाले ते? जे लोक तुमच्या अडी अडचणीत, दुःखात, संकटात धावून येणारे लोक आज तुमचं तोंड पण पाहायला तयार नाहीत. का बरं? कारण की तुमचे शब्द, तुम्ही काढलेली लायकी, का रहबाम राजासारखा तुम्ही केलेला उद्योग. त्या नाबालाने असंच उत्तर दिलं आणि त्याचा राग पेटला. तुम्ही असे लोक पाहिलेत का जे म्हणतात मरेल पण त्याच्या दारात जाणार नाही, कारण की तो असं म्हटलं? तुम्ही असे लोक पाहिलेत का जे म्हणतात त्यांनी आमचा अपमान केला, त्याला परत त्याला मदत करायला मी कधी जाणार नाही, त्याचा कधीच त्याच्या दारात जाणार नाही? का बरं? कारण की तशी खणखणीत उत्तर भेटलेली असतात. लोक म्हणतात आम्ही काय नाही बोललो, आम्ही फक्त एवढंच म्हटलो, तेच मनाला लावून घेतात.
एखाद्याची जी योग्यता दाविदाची होती त्या योग्यतेनुसार दाविदाशी व्यवहार केला का? नाही केला. ही सगळ्यात मोठी चूक होती नाबालाची. एका ख्रिस्ती कुटुंबाची नाश होतो ना, तो नाश यासाठी होतो की जे लोक देवाने त्याच्या आयुष्यामध्ये ठेवलेले आहे त्या लोकांची योग्यता तो ओळखत नाही. त्यावेळेस लोक त्याला सल्ला देतात, त्याचं येडे ते शाने का ते, त्याचं काय ऐकायचं, वेळेवार मला माहिती आहे. जे शेतकरी जर म्हटला ना, नवीन जर शेतकऱ्याचं लग्न झालं असेल हा, आणि तो शेतकरी जर म्हटला, त्याची बायको म्हणते बघा ना बैल बैल किती ताकवते बघ, नांगर ओढतोय, येड येते बैल, त्याला काय येते, मी ओढतो ना नांगर, हे बघ दाखवतो ओढून नाव. बायको म्हणणार वाव छान नांगर ओढताय तुम्ही. मग थोड्या दिवसांनी काय म्हणणार त्याची बायको, अहो या बैलाचं उगच त्याला वैरण द्यावी लागती, याचं शेण काढावं लागते, हा द्याला हाकलून. शेतकरी काय म्हणणार, द्या हाकलून, मी ओढतो नांगर. देवाने तुमच्या आयुष्यात जे लोक ठेवले, जे अडीअडचणीच्या प्रसंगी तुमच्यासाठी जामीन होतात, दुःखाच्या प्रसंगी तुमच्यासाठी गाडी चालवून तुम्हाला घेऊन जातात, संकटाच्या प्रसंगी पैशाची मदत करतात, जे तुमच्यासाठी उभे राहतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, तर तुम्ही ठरवलं याची मदत नाही घ्यायची, त्याची नाही मदत घ्यायची, मी सगळं करून दाखवणार, उगाच कशाला त्याला क्रेडिट द्यायचे, सगळं मीच करतो म्हटल्यावरती त्या व्यक्तीचं कसं प्रगती होणार हा. आणि वरून हाच व्यक्ती आयुष्याच्या एंडला बोंबा मारतो, काय एवढं देवाचं भय बाळगलं, काय देवाने चांगलं केलं आमचं, एवढं आम्ही देवासोबत चाललो, कुठं आमची प्रगती झाली, येशूच्या मागे आलो, काय आमची उन्नती झाली. अरे देव म्हणतो, जे उन्नती करण्यासाठी जे लोक तुझ्या आयुष्यात पाठवले होते त्यांचं तू ऐकलं का, त्यांचा तू सन्मान केला का, त्यांचा तू आदर केला का, ते ऐकून चालला का, मग आता कशाला बोंबा मारतोस. नाबालाच्या जीवनामध्ये असं झालं की दावीद इतका पेटला, दावीद म्हटला काही येऊ दे त्याची मी वाट लावणार. अशी लोक आहेत का तुमच्या जीवनामध्ये, जे तुमचे कट्टर दुश्मन झाले तर तुमची वाट लावायलाच बसलेत. का माहिती का, आपणच काहीतरी बोललो असणार हा, बरोबर आहे ना. म्हणून कधी पण आहे ना तयारी ठेवा, भांडणं झाली ना हा प्रश्न विचारण्याची, माझ्याकडून काय चुकलं आत्ता क्लिअर करतो. काय काय तयारी ठेवायची, माझ्याकडून काय चुकलंय आत्ता इश्यू क्लिअर करू आपण. चुकलं असेल तर आत्ता माफी मागतो, आहे का तयारी. ही तयारी ठेवा, ही ज्याची कोणाची तयारी नसती, जो आपल्याला हलकट समजत असतो ना त्याची कधीच तयारी नसती हे बोलण्याची. आणि म्हणून प्रगती थांबलेली असते, कारण की इगो माणसाचा काय, मै झुकेगा नाही. येशूचे 2 शिष्य होते, दोघांनी येशूला नाकारलं, यहूदा इस्करियोत आणि शिमोन पेत्र. परंतु शिमोन पेत्र नम्र झाला आणि माफी मागायला आला, पण यहूदा इस्करियोत तो नम्र नाही झाला. त्याला वाईट वाटलं, त्याने चूक केली, मग त्याने माफी मागायला नाही आला. तो तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं, त्यांनी जाऊन फाशी घेतली. तुम्ही कुठल्या श्रेणीमध्ये येतात, चुकलं आमचं पण आज आम्ही माफी नाही मागणार, नाही तर मग आमच्या डोक्यावर चढून बसतील हो हा, मग नेहमीच आम्हाला खाली खाली लेखतील. बायबल सांगता आधी नम्रता मग मान्यता. तुमच्या आयुष्यात जर नम्रता नसेल तुम्हाला मान्यता कधी मिळू शकत नाही. आणि मान्यता ही मनुष्याकडून नाहीये, देवाकडून आहे. आशीर्वाद देवाकडून आहे, यश देवाकडून आहे. बायबलमध्ये सगळ्यात अद्भुत कॅरेक्टर जर मला कुठलं पाहावयास मिळत असेल तर ते आहे अबिगेल. सगळ्यात जबरदस्त कॅरेक्टर. कारण की दुखावलेल्या भावाचं अंतःकरण जिंकणं सगळ्यात अवघड आहे.
आणि हिने करून दाखवलं अबिगैलने. जसं तिला कळलं असं असं झालंय मॅटर, नवऱ्याने असा पराक्रम करून ठेवलाय, अपमान केलाय दाविदाचा, तसं तिने काय केलं माहिती आहे, तिने खूप हुशारी केली. ठीक आहे, तिने इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैलीला सांगितले की दाविदाने रानातून आमच्या स्वामीचे क्षेम कुशल विचारण्यासाठी जासूस पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. काय केलं त्याने? ओरडला. मग हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले. कुठले? दाविदाचे लोक. आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे आमचे दळणवळण होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्यांच्याबरोबर शेरडे मेंढरे राखत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हाला तटबंदीसारखे होते. तर आता काय करायचे याचा चांगला विचार कर, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे. आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही. तेव्हा अबिगैलीने त्वरेने 200 भाकरी, द्राक्षरसाचे 2 बुदले, 5 मेंढराचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, खिसमिसाचे 100 घड आणि अंजिराच्या 200 ढेपा हे सर्व घेऊन गाढवांवर लादले. ती आपल्या चाकरांना म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते. याविषयी तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितले नाही. ती गाढवावर बसून डोंगराच्या आडुसाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते. ते तिला भेटले. दावीद म्हणाला होता की मी रानात ह्या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही एक हानी होऊ दिली नाही. हे खरोखर व्यर्थ गेले. याने उपकाराबद्दल अपकार केला. तर सकाळी उजाडेपर्यंत त्यांच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व शत्रूचे असेच व याहूनही अधिक वाईट करू. अबिगैल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली. ती सुंदर होती. आता पुढचं वचन मी वाचत नाही. खूप सुंदर होती, बुद्धिमान होती. मग तिने काय केलं बरं? आता माफी मागायची आहे ना, चुकलंय, नवऱ्याने चूक केली, माफी मागायची. मग तिने काय केलं? तुम्हाला माहिती तिने काय केलं? काय केलं असतं? एका सुंदर, नाही का, खूप सुंदर स्त्री असते, त्यांचं सौंदर्य, त्यांचं काय असतंय? ताकद असते. चुकत झालं तर कसे ते सॉरी म्हणतात, हसून सॉरी. खूप सुंदर असतात ना, त्यांना वाटतं त्यांची स्माईल ताकद आहे ना. एकदा मी माझ्या मुलीसोबत बसलो होतो. 5 वर्षाची मुलगी, खूप स्मार्ट आहे ती, सुंदर आहे. आणि तिने मला विचारलं की बाबा या ठिकाणी काय झालंय? तर मी म्हटलं बेटा मी लहान होतो ना, तर ग्लास सोबत खेळत होतो, तर ग्लास लागला मला. तिने ऐकलं आणि खणखणी माझ्या कानाखाली मारलं. मी विचार केला, का मारली तू कानाखाली? ती म्हटली, कशाला तू त्या ग्लास सोबत खेळत होता? मी म्हटलं मी लहान होतो, तो ग्लास सोबत खेळत होतो, मला नव्हतं माहिती. तिने ऐकलं, परत एक खणकीने वाजवली कानाखाली. मी विचार केला, आता का मारलं? ती म्हटली, परत जाशील ग्लास सोबत खेळायला? म्हणून थोडा वेळ. मग त्यानंतर तिने एक सुंदरशी स्माईल दिली, अशी स्माईल की एक विनिंग स्माईल आहे. म्हणजे एखाद्याची वाट लावून हळूच कसं निसटून जायचं, ती कलेची स्माईल असते, नाही का? म्हणजे खणाखण वाजवायचे, पण मी कसं बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याला मारून स्वतःची चूक बरोबर असून दुसऱ्याला धडा शिकवला, त्याची जी स्माईल आहे, अशी स्माईल तिने मला दिली. आणि मी थोडा विचार केला, याच्यावरती हसावं की रडावं, रागवावं की तिला मारावं? म्हणजे एवढी अद्भुत कला कस काय? म्हणजे आतापर्यंत आम्ही चुकलं की माफी मागून पुढे जातो, हे फटके मारून परत हसून आपणच बरोबर कशी आहोत हे दाखवण्याची कला इतक्या लहान वयात. किती म्हणजे ह्या गुणांचं कौतुक करावं का फटके मारावे, या द्विधा मनस्थितीमध्ये मी बराच वेळ होतो. मुलींना देवाने अशा रीतीने सुंदर बनवलेलं आहे, स्पेशली स्त्रियांना.
पुरुषांपेक्षा सुंदरच असतात, त्या खूपच सुंदर असतात आणि त्यांच्यामध्ये एक कला असते. काही झालं की फक्त हसायचं, खणाखण दुसऱ्याचा अपमान करायचा आणि नंतर छान स्माइल द्यायची. सॉरी, त्यांना असं वाटतं की ती जी अनुभव असतो त्यांना लहानपणापासूनचं, काय झालं की फक्त हसायचं, एक छान सुंदर स्माइल, की बस बाप पिघळलाच. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी जादू आहे ना स्माइलची, ही जगातल्या फक्त एकाच व्यक्तीवर चालते. आणि कोण आहे माहिती का? तो तुमचे वडील, बाकी कोणच नाही. जर तुम्हाला याचा डेमो करायचा असेल तर जा आपल्या नवऱ्याच्या कानाखाली मारा. एक मारले की तो 2 कानाखाली मारेल तुमच्या स्माइलची जादू त्याच्यावरती चालणार नाही. बऱ्याच स्त्रियांना असं असतं की त्यांना असं वाटतं की ठीक आहे, एक छान स्माइल दिली की विसरून जातील ते सगळे, नाही का? असं नसतं. आणि ते त्या अबिगैलला माहिती होतं, म्हणून ती सुंदर असून सुद्धा मेकअप करून हसून असं नाही गेले. दाविदा, तुला तर माहिती आहे ना, येड आहे ती. काय ते ना, आज माझे मिस्टर आहेत ना, थोडे चिडले होते. ते त्यांना आहे ना कामाचं लय टेन्शन होतं. मग ते कधी कधी ना थोडे असे आपले काही बोलून जातं. त्यांना माहिती नाही ना, बाकी सगळं ठीक आहे ना, हे भेट घ्या, जाऊ दे. जर सगळे तुम्ही पण काहीतरी बोलले असणार असं ते म्हणत होते, हे पण काहीतरी बोलले, जाऊ दे, सगळे तुम्ही आपण बोलले, द्या सोडून, नाही का, आणि ही भेट घ्या. असं बोलली का ती? नाही, ती फक्त सुंदर नव्हती, ती बुद्धिवान बी होती. तुम्हाला माहिती तिने काय केलं? अबिगैल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली आणि दाविदापुढे जमिनीवरती उपडे पडून तिने त्याला दंडवत घातले. प्रेज द लॉर्ड. काय तिला माहिती होतं की नाही का, एखादा व्यक्ती रागावलाय, त्याचं मन जिंकायचंय आपल्याला, त्याचा राग शांत करायचा. काय तिची बुद्धिमत्ता! बायबलमध्ये कोणालाच जमलं नाही, तिने करून दाखवलं ते. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरे असू द्या. म्हणजे तिने त्याची जबाबदारी घेतली त्या चुकीची, दुसऱ्यावर नाही टाकली. येडं येते असं नाही म्हटलं, तिने ती जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय म्हटली? हा अपराध माझ्याच शिरे असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या, आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामीनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये. तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचे नाव नाबाल म्हणजे मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठाई मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामीने पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता अहो माझे स्वामी, बघा किती सुंदररित्या जे काही झालं त्याबद्दल ती किती उत्तमरित्या स्पष्टीकरण देते. कुठल्याही भांडणामध्ये तुम्ही पाहिलंय का असं स्पष्टीकरण देताना? अशी लोक चेवात तावात असतात. तुम्ही असे म्हटलंय, आम्ही का म्हटलं, तुम्ही पण म्हटलं असे, तुम्ही म्हटलं, मग यांनी पण असं म्हटलं, आता जाऊ दे, त्यात सोड. हे अशी भांडणं चालू असतात दोन्ही पार्टीमधली, बरोबर? परंतु ज्याच्या ठाई देवाचा आत्मा असतो ना, बुद्धी असते ना, तो शांतरित्या समजावून सांगतो. काय म्हटली ती? हा अपराध माझ्या शिरी असू द्या. तिने सगळं काही स्पष्टीकरण दिलं आणि ती पुढे काय म्हणते पहा. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरली आहे. बघा, ती त्याला सूड घेण्यापासून परावृत्त करते. ठीक आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामीची हानी चिंतणारे यांचे नाबालासारखे हो. बघा, जे नाबालांनी केली त्याचा दोष त्याला प्रॉपर देती, स्वतः जबाबदारी घेते आणि नवऱ्याचं चुकलं हे मान्य करते. कुठली स्त्री अशी आहे जी नवऱ्याचं चुकल्यावरती मान्य करते की माझ्या नवऱ्याचं चुकलं? त्यांचं राहू द्या, हो तुमचं पण चुकलं ना, मग त्यांचं कशाला काढताय, अशी भाषा असते. एक मनुष्य, बघा हिचा नवरा काय म्हणतो अबिगैलचा,
अनेक दास आपल्या धन्याला, म्हणजे दास कोणाला केलं त्यांनी? दाविदाला. आणि धनी कोणाला केलं? शाऊल राजाला. आणि ही काय म्हणतीये? एक मनुष्य आपला पाठलाग करायला व आपला प्राण घ्यायला उठला आहे. कोण आहे तो? शाऊल राजा. काय जबरदस्त. त्याला ती राजा नाही म्हणत, त्याला ती काय म्हणती? एक मनुष्य. कारण की तिला माहिती होतं असली राजा कोण आहे. हालेलुया. तुमच्या आयुष्यात जे लोक देवाने पाठवलेले आहेत ना, ते सगळे एक से एक उत्तम, चांगले आणि हुशार आपापल्या क्षेत्रातले लोक असतात. फक्त ते प्रसिद्ध झालेले नसतात, त्यांची अजून वेळ आलेली नसते, परंतु ते देवाने तुमच्या आयुष्यात पाठवलेले असतात. का बरं? कारण की तुमची प्रगती व्हावी. कारण की तुम्हीच प्रार्थना केली आहे ना गुडघे टेकून, की प्रभू आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात करत आहोत, एक नवीन लग्न झालंय, आमची सुरुवात करत आहोत, तू आम्हाला आशीर्वाद दे, आमचं चांगलं कर. म्हणून देवाने ते सर्व चांगले लोक तुमच्या आयुष्यात पाठवलेले. आणि ती काय म्हणती? एक मनुष्य आपला पाठलाग करायला आपला प्राण घ्यायला उठलाय, तरी माझ्या स्वामीचा प्राण आपला देव परमेश्वराच्या जवळ जिवंताच्या समूहात बांधलेला राहील. आणि आपल्या शत्रूचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे, वाव, अख्ख्या इस्रायलात ती त्याला योग्यरीत्या ओळखते की कोण आहे दावीद. काय म्हणते ती? आपणाविषयी परमेश्वराने जे काही म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामीचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्रायलावरचा अधिपती नेमल्यावरती आपण विनाकारण रक्तपात केल्याचा किंवा कोणाचा सूड उगवल्याचा आपणाला पस्तावा होणार नाही. बघा, हा चुकलं त्याचं, नाबाल बोलला, रक्तपातच केला असता ना दाविदानी, पण ती सांगते त्याला, तू अरे अभिषिक्त राजा आहेस, तू साधारण व्यक्ती नाहीये, तू असं करू नकोस. हा, किती व्यवस्थितरित्या समजावून सांगते त्याला तू, हा, की तू राजा होणार आहेस, तुला तुझ्याबद्दल जे देवाने म्हटलं ते देव पूर्ण करणार आहे. हा, दाविदाला राग का आला? का आला होता बरं? कारण की हा काय म्हटला? कुठल्या धन्याचा दास आहे रे, पळून गेलाय तो, शाऊलापासून पळून गेलाय, असं म्हटला तो. हा, परंतु ती स्त्री काय म्हणते, त्याची बायको, देवाने तुमच्याबद्दल जे काही म्हटलं आहे ते ज्यावेळेस देव सिद्धीस नेईल आणि तुम्हाला अधिपती करेल त्यावेळेस तुम्हाला याचा पस्तावा नाही होणार का? दाविदाला किती भारी वाटलं असेल की चला आमची किंमत कोणीतरी ओळखली, आमची काय लायकी आहे कोणीतरी ओळखली, आमच्याबद्दल देवाने काय ठरवलेलं आहे त्यानुसार कोणीतरी आमचा सन्मान केला, आमचा आदर केला. त्याला किती भारी वाटलं असेल. त्याचा राग काय झाला? शांत झाला. आणि मग तो म्हटला, तर ती काय म्हणते ती, किंवा माझ्या स्वामीला मनाला खेद होणार नाही तर परमेश्वर माझ्या स्वामीची कल्याण करील तेव्हा आपल्या दासीची. बघा, दाविदाने निरोप पाठवला होता, आपला दास याची आठवण करा. आता ही काय म्हणते त्याला, आपल्या तुम्ही ज्यावेळेस अधिपती व्हाल ना त्यावेळेस आपल्या दासीची. तो वधस्तंभावरती तो चोर काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही आपल्या वैभवाने याल ना तेव्हा माझी आठवण करा, फक्त मला काही देऊ नका, पण काय करा माझी. काय शब्द होते तिचे. आणि मग दावीद म्हणतो, धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची, तू स्वतः धन्य, तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस. वस्तुतः इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरली आहे. त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजेडेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, आपल्या घरी सुखाने जा, मी तुझा शब्द ऐकला आहे आणि मी तुझी विनंती मान्य केली. काय जबरदस्त त्याची शब्द. कितीतरी लोक ज्यावेळेस तुम्ही आपल्या जीवनात जे लोक ठेवलेत त्या लोकांची जर तुम्ही मन दुखावली,
तर तुम्हाला जाऊन माफी मागून त्या लोकांसोबतचे संबंध योग्यरित्या प्रस्थापित करणं फार गरजेचं आहे. कारण हे तेच लोक आहेत जे तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहेत. हे तेच लोक होते ज्यांनी तुमच्या संकटात दुःखात तुमची साथ दिली. हे तेच लोक होते ज्यांनी प्रार्थनेद्वारे तुमच्या घराचं संरक्षण केलं. आणि जर तुम्ही सुखाच्या प्रसंगी, चांगल्या प्रसंगी, सगळं काही चांगलं झाल्यावरती अशा लोकांना विसरून जाऊन, जे टुकार, लफडेबाज, वित्तहरण करणारे, फालतूगिरी करणारे, पण तुमची प्रशंसा करणारे, खोट्या पप्प्या घेऊन तुम्ही किती छान दिसता हे सांगणारे लोक जर तुमच्या अवतीभोवती गोळा केलेत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबल सांगतो सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर पाडते, घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री आपल्या हाताने घर पाडून टाकते. तुम्हाला कुठल्या स्त्रीसारखं व्हायचंय? म्हणजे तुम्हाला कुठल्या जोडप्यासारखं व्हायचंय? देवाच्या जोडप्यासारखं, जे सुज्ञ स्त्री आहे, जे देवाचं भय बाळगतं, देवाच्या मार्गाने चालतं, देवाच्या लोकांचा सन्मान करतं, चांगल्या संगतीमध्ये स्वतःला ठेवतं, की मग मूर्ख स्त्रीसारखं, जे आपल्या भोवती रहबाम राजाने काय केले? टुक्कार लोक जमा केले आणि शेवटी काय झालं? त्याच्या आयुष्याचा नाश झाला, त्याची संपत्ती निघून गेली, त्याच्या अवतीभोवती असलेले लोक निघून गेले, त्याच्याकडे फक्त 2 वंश राहिले. त्याला अपमान आणि त्रास सहन करावा लागला. का? कारण की त्याने आपल्या आयुष्यात जे चांगले लोक होते त्यांचा सन्मान केला नाही, त्यांची किंमत केली नाही, त्यांची योग्यता ओळखली नाही. म्हणून आज आपण या वचनावरती देवाने जो संदेश आपल्याला दिला त्याच्यावरती मनन करूया आणि प्रार्थना करूया की प्रभू, आमच्या आयुष्यामध्ये जे काही लोक तू आम्हाला पाठवले आहेत, आम्ही त्या लोकांना सोबत घेऊन आमच्या आयुष्याचा प्रवास करावा. म्हणून प्रभू, तू आज तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या संदेशाद्वारे जे काही वचन तू आम्हाला प्राप्त करून दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज आम्ही तुझ्या नावामध्ये एकत्र जमलेलो असताना, तुझं वचन सांगतं जिथे 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र जमले त्या ठिकाणी मी आहे. होय प्रभू, आज तू आम्हामध्ये उपस्थित आहेस आणि प्रभू जो संदेश तू आम्हाला प्रगट केला, तो संदेश प्रभू यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर अनेक लोकांच्या हृदयात संदेशाद्वारे तू कार्य कर प्रभू. आणि प्रभू, लोकांना ह्या गोष्टीची जाणीव होऊ दे की त्यांना यशस्वी होण्यासाठी जे काही तुझी योजना आहे, जे काही लोक तू त्यांच्या अवतीभोवती ठेवलेत, त्यांना सोबत घेऊन जीवनाचा प्रवास करत असताना ज्या दुःखात संकटातून ते जातील, प्रभू तू त्या लोकांद्वारे त्यांच्याशी बोल. आणि प्रभू, जे लोकांना आज प्रगती करून घ्यायची आहे, उन्नती करून घ्यायची आहे, चांगल्या मार्गाने जायचंय, यशस्वी व्हायचंय, नाव कमवायचंय, अशा सर्व लोकांच्या हृदयात तू कार्य कर. आजचा दिवस तू आशीर्वादित केला त्याबद्दल तुझे आभार मानतो. इथून पुढे सर्व वेळ तुला सोपवतो. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक माझ्या स्वर्गीय पित्या. आमेन.